मित्रांनो, इराण आणि अमेरिकामध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक सुरू झालेले आहेत. तर बायजूसच्या फाउंडरला अटक केलेली आहे. तसेच मायक्रॉन आणि एसके हायनिक्स या दोन्ही कंपन्यांची व्हॅल्युएशन ही 1 ट्रिलियन क्रॉस केलेली आहे. तर मित्रांनो, अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज आज आपण डिस्कस करणार आहोत. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर अर्थातच मित्रांनो, पहिली न्यूज आहे आपली इराण आणि USA बद्दल. मित्रांनो, शांततेच्या चर्चा सुरू असतानाच अमेरिकेने इराणच्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जवळील मिसाईल लॉन्च साइट्स आणि बोट्सवरती डिफेन्सिव्ह स्ट्राईक केलेले आहेत. इराणने त्याचं उत्तर देताना अमेरिकेच्या एअरबेसवरती हल्ला केलेला आहे. इराणने ओमानला शांततेच्या प्रयत्नात सपोर्ट दाखवलेला आहे. पण ट्रम्प यांनी थेट सांगितलेलं आहे की ओमानने चांगलं वागावं, नाहीतर त्यांच्यावर सुद्धा ऍक्शन घेण्यात येईल. US इराण डील मधील शब्दरचनेवरून वाद अजूनही चालू आहे आणि त्यामुळे ॲग्रीमेंट अडकलेला आहे, असं स्वतः मार्को रुबियो यांनी सांगितलेलं आहे. ब्रेंट क्रूड ऑइल सुद्धा परत आता $97 ते $99 पर बॅरलवर पोहोचलेलं आहे, जे की आधी $94 पर्यंत खाली उतरलेलं होतं. मित्रांनो, सध्या वातावरण एवढं नाजूक आहे की सकाळी बोलतात इराण डील जवळजवळ तयार आहे आणि संध्याकाळी स्ट्राईक सुरू होऊन जाते. त्यामुळे मित्रांनो, व्हॉलेटिलिटी मार्केटमध्ये पुन्हा येईल. त्यामुळे तुम्ही डिफेन्सच्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून मार्केट हेजिंग नक्की करू शकता. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे बायजूस बद्दल. तर इंडियाच्या एकेकाळच्या सर्वात मोठ्या एडटेक स्टार्टअप बायजूसचे फाउंडर बायजू रवींद्रन यांना सिंगापूर कोर्टने कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेली आहे. हे त्यांना मिळालेलं पहिलं तुरुंगवास आहे. एप्रिल 2024 पासून कोर्टचे असेट्स संबंधित ऑर्डर डिसओबे केल्याबद्दल आणि इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स न सबमिट केल्याबद्दल हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच त्यांना 56 लाख रुपये सुद्धा भरायचे आहेत. मित्रांनो, ज्या माणसाची कंपनी एकेकाळी 22 लाख कोटींची होती, त्याच्यावर आज जेलमध्ये जाण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हॅल्युएशन असणं हेच काही सगळं नाही, गव्हर्नन्स असणं हे महत्वाचं. मित्रांनो, साऊथ कोरियाच्या कोस्पी स्टॉक मार्केट इंडेक्सने 27 मे 2026 रोजी 8228 पॉइंटला स्पर्श केलेला आहे. 2026 मध्ये हा इंडेक्स जवळजवळ 100% वाढलेला आहे. हे 1999च्या .com इरामधील नॅसडॅकच्या 102%च्या रॅलीपेक्षा जास्त आहे. मित्रांनो, या रॅलीच्या मागे मेमरी चिप जायंट्स आहेत. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने 2026 मध्ये 149%ची रॅली दाखवलेली आहे, तर SK हायनिक्स याने तब्बल 215%ची. AI साठी हाय बँडविड्थ मेमरी चिप्सची डिमांड ही ग्लोबली खूप जास्त आहे. एनविडिया, AMD, गुगल, मायक्रोसॉफ्ट सगळे कोरियाच्या चिप्स घेतात. इंडियाला FIS पण हेच कोरियन स्टॉक खरेदी करत असतो. म्हणूनच भारतातून $24 बिलियन बाहेर गेलेले आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे मायक्रॉन टेक्नॉलॉजी बद्दल. तर अमेरिकन मेमरी चिप कंपनी मायक्रॉन टेक्नॉलॉजी आज 1 ट्रिलियन पेक्षाही जास्त मार्केट कॅप अचीव केलेली आहे. स्टॉक एकाच दिवशी 19% वाढलेला आहे. UBSने मायक्रॉन वरती प्राइस टार्गेट $535 वरून ती थेट $1625 पर्यंत केलेली आहे, म्हणजे कंपनीच्या सध्याच्या व्हॅल्युएशन पेक्षा 3 पट जास्त. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे SK हायनिक्स बद्दल. तर साऊथ कोरियनची SK हायनिक्स आता 1 ट्रिलियनची व्हॅल्युएशन सह जगातील 12वी सर्वात जास्त व्हॅल्युएशन असणारी कंपनी बनलेली आहे. SK हायनिक्सने 2026 मध्ये 250% रिटर्न्स दिलेले आहेत. म्हणजे जर तुम्ही 1 लाख इन्व्हेस्ट केले असते तर त्याचे 3.5 लाख रुपये झालेले असते. त्यामुळे मित्रांनो, आपण नक्कीच म्हणू शकतो की हा आता AI चा युग सुरू झालेला आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इंडिया आणि USA बद्दल. तर भारताचे एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर S जयशंकर आणि US सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबियो यांनी 26 मे रोजी न्यू दिल्लीच्या हैदराबाद हाऊसमध्ये स्ट्रॅटेजिक क्रिटिकल मिनरल कॉर्पोरेशन फ्रेमवर्क वरती सह्या केलेल्या आहेत. मित्रांनो, या करारामध्ये मायनिंग, प्रोसेसिंग, रिसायकलिंग आणि रिलेटेड इन्व्हेस्टमेंट समाविष्ट आहेत. सध्या मित्रांनो, आपले क्रिटिकल मिनरल्स म्हणजे लिथियम, कोबाल्ट, निकेल, रेअर अर्थ एलिमेंट यांसाठी चायनावर डिपेंडन्सी आहे आणि हे कंपोनेंट EV बॅटरीज, सेमीकंडक्टर, डिफेन्स इक्विपमेंटसाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि त्यामुळे मित्रांनो, ह्या कराराने आपली आता चायनावरती डिपेंडन्सी कमी होऊन जाईल. म्हणजेच हा करार अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याकडे राजस्थान, ओडिशा, झारखंड मध्ये प्रचंड मिनरल डिपॉझिट्स आहेत. म्हणजेच मित्रांनो, इंडिया आणि USA मिळून चायनाची मिनरल मोनोपॉली तोडायला निघालेले आहेत.
तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे स्लाइस स्मॉल फायनान्स बँक बद्दल. तर डिजिटल लेंडिंग आणि स्मॉल फायनान्स बँक स्लाइसने FY26 मध्ये आपला पहिला फुल इयर नेट प्रॉफिट 48.4 कोटीचा नोंदवलेला आहे. FY25 मध्ये कंपनीला 215 कोटीचा तोटा झालेला होता. म्हणजे त्यांनी एका वर्षामध्ये 265 कोटीचा स्विंग दाखवलेला आहे. मित्रांनो स्लाइसला लोक म्हणत होते की ही BNPL कंपनी नक्कीच डुबेल, पण त्यांनी बँक लायसन्स घेऊन आणि बिझनेस मॉडेलमध्ये थोडे चेंजेस करून त्यांनी आपला पहिला प्रॉफिट दाखवलेला आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे बोबा भाई बद्दल. तर बबल टी आणि कोरियन स्ट्रीट फूड चेन बोबा भाईने FY26 मध्ये 70 कोटीचं रेव्हेन्यू नोंदवलेला आहे. FY25च्या 28 कोटींवरून त्यांनी आता 145% वाढ दाखवलेली आहे. सेम स्टोर सेल ग्रोथ रेट हा मागच्या वर्षीपेक्षा 30 ते 40% जास्त आहे. तर FY27 साठी 200 ते 250% ग्रोथ टार्गेट त्यांनी फिक्स केलेला आहे. मित्रांनो कोरियन कल्चरमुळे इंडियाच्या जेन्झीजना बोबा टीचं वेड लागलेलं आहे. बेंगळुरू, मुंबई, दिल्लीमध्ये बोबा भाईसाठी खूप डिमांड आहे. म्हणजेच मित्रांनो कोरियन ड्रामा पाहून बोबा टी पिणाऱ्या जेन्झीजनी 100 ते 150 ची चहाची बिझनेस चालू केलेल्या स्टार्टअपला 70 कोटींवर पोहोचवलेला आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे Amazon इंडिया बद्दल. तर सुप्रीम कोर्टने कॉम्पेन्सेटिव्ह कमिशन ऑफ इंडियाने Amazon इंडियावर लावलेला 202 कोटींचा पेनल्टी हा रद्द केलेला आहे. हे पेनल्टी Amazonच्या 2019च्या फ्युचर कुपन प्रायव्हेट लिमिटेड मधील इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात लावण्यात आला होता. CCIचा आरोप होता की Amazonने रेग्युलेटरी अप्रुव्हल मागताना मटेरियल इन्फॉर्मेशन लपवली होती. म्हणजे मित्रांनो Amazonने 4 वर्ष लीगल बॅटल लढून 202 कोटी परत मिळवलेले आहेत. हे दाखवते की इंडियाच्या ज्युडिशियरी सिस्टीम मध्ये जस्टिस हा नक्की मिळतो. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे पुश मसाले बद्दल. तर इंदोर मध्य प्रदेशच्या पुश ब्रँडने सेबीकडे DRHP फाईल केलेला आहे. IPO इश्यू साईज हा 800 ते 1000 कोटींचा असणार आहे आणि हे पूर्णपणे ऑफर फॉर सेल असणार आहे. मित्रांनो 1974 मध्ये लेट किशनलाल सुराणा यांनी मुनिमजी अँड सन्स म्हणून सुरू केलेली ही कंपनी मध्य प्रदेशमध्ये 20.7% स्पाइस मार्केट शेअर नियंत्रित करते. इंडियाच्या पॅकेज स्पाइस मार्केटची व्हॅल्यू ही 70,000 कोटींपेक्षा जास्त आहे आणि पुश हा त्यांचा रिजनल चॅम्पियन आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे फेरारीच्या इलेक्ट्रिक कार बद्दल. मित्रांनो फेरारीने रोम मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार ल्यूस ही अनवील केलेली आहे. किंमत असणार आहे 5,50,000 युरोज म्हणजे सुमारे 5 कोटी. हे फेरारीचं पहिलं 5 सीटर आणि पहिलं पूर्ण इलेक्ट्रिक व्हेकल असणार आहे. ॲपलचे पूर्वी हेड ऑफ डिझाईन जॉनी इव यांनी ही गाडी डिझाईन केलेली आहे. पण मित्रांनो क्रिटिक्स आणि फॅन्स हे दोघेही निराश झालेले आहेत. मिलानमध्ये मित्रांनो फेरारी स्टॉक हा 8% पडलेला आहे तर US लिस्टेड शेअर हा 5.3% खाली गेलेला आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो सोयाबीन बद्दल. मित्रांनो इंडियाच्या सोयाबीन मार्केटमध्ये एका महिन्यात किमती ह्या 40% वाढलेल्या आहेत. हे मार्केट आता 60,000 प्रति मेट्रिक टनवर पोहोचलेलं आहे, जे 4 वर्षातील सर्वात जास्त आहे. मित्रांनो डोमेस्टिक सोयाबीन प्रोडक्शन कमी झाल्यामुळे टाईट सप्लाय निर्माण झालेले आहेत. इंडियन ट्रेडर्सनी 25,000 मेट्रिक टन सोयाबीन एक्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट्स कॅन्सल केलेले आहेत. 2021 नंतर पहिल्यांदाच असं घडतंय. आणि आता इंडिया आफ्रिकामधून 80,000 टन सोयाबीन इम्पोर्ट करणार आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे HDFC स्कॅन्डल बद्दल. तर इंडियाच्या सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँक HDFC बँकने एक मोठं गव्हर्नन्स कॉन्ट्रोवर्सी केलेली आहे. एक्सप्रेस इन्व्हेस्टिगेशन नुसार HDFC बँकने महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 45 कोटी रोड सेफ्टी अवेअरनेस कॅम्पेन मार्केटिंग स्पेंड म्हणून दिलेले होते. आणि मित्रांनो प्रत्यक्षात हे डिफरन्शियल इंटरेस्ट होतं. MSRDCला सेव्हिंग अकाउंटवरती 6.01% इंटरेस्ट मिळत होता. सामान्य कस्टमर्सला तो फक्त 3.5% भेटतो. RBIच्या नियमानुसार सगळ्यांना इक्वल इंटरेस्ट द्यावं लागतं. स्टेट फॉर्म्सला जास्त देणं हे इलिगल गोष्ट आहे. आणि यामुळेच मित्रांनो आपल्याला HDFC बँक स्टॉक हा 2% खाली जाताना दिसला. तर मित्रांनो एक लास्ट इंटरेस्टिंग न्यूज आहे. मोटोरोला मोबाईल Amazon ॲप हायजॅक करत होतं. 9to5 गुगलच्या इन्व्हेस्टिगेशन नुसार मोटोरोलाच्या काही फोन्स प्री इन्स्टॉल स्मार्ट फीड ॲप Amazon ॲप लॉन्च हायजॅक करत होती. युजर ॲप ड्रॉवर मधून Amazon ॲप ओपन करताच ब्राउझरमध्ये रिडायरेक्ट होत होतं आणि URL मध्ये एक
ॲफिलिएटेड कोड इन्सर्ट होत होता. याचा अर्थ युजर Amazon काही विकत घेतलं तर कमिशन मोटोरोला जात होतं आणि हे मित्रांनो युजरला कळत सुद्धा नव्हतं. टेक मीडियाने एक्सपोज केल्यानंतर मोटोरोलाने म्हटलं आहे की ह्या गोष्टी सगळ्या अनइंटेंडेड होत्या आणि ते अपडेट करून बंद केले. त्यामुळे मित्रांनो तुमचा फोन तुमच्या नकळत तुमच्या शॉपिंगवर कमिशन कमवत होता. मोटोरोलाने अनइंटेंडेड म्हटलं पण डिजिटल डिव्हाइसमध्ये ब्लोटवेअर आणि हिडन रेव्हेन्यू मॉडेलची समस्या किती मोठी आहे हे यावरून आपल्याला दिसून येतं. मित्रांनो ह्या होत्या आजच्या इन्फॉर्मेटिव्ह न्यूज. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे आणि तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन भेटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे. अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.